आपल्याला शनीची साडेसाती सुरू झाली ना की प्रत्येकजण घाबरतो की आता शनीची साडेसाती सुरू झाली, मला काय माझ्या आयुष्यात पाहायला मिळणार आहेत, काय चढउतार, काय प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे ह्याची प्रत्येकजण भीती घेतो. पण शनी ही न्यायाची देवता आहे. जसं तुम्ही कर्म करत आला आहात आजपर्यंत तर त्याचं फळ देण्याचं काम शनी करतो. मग ते फळ चांगलं असो किंवा वाईट असो. म्हणून म्हणतात ना की कर्माला घाबरून तुम्ही तुमचं काम करा. जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे राहाल, दुसऱ्याला धोका न देता तुमचं काम कराल, तेवढं शनी तुम्हाला त्या साडेसातीत तुम्हाला त्याची चांगली फळं देतो. शनीला न्यायाची देवता असंही म्हणतात. 9 ग्रहांमध्ये शनी हा सर्वात वृद्ध ग्रह आहे. आणि त्यामुळे काय होतं की जसे आपले वृद्ध माणसं असतात, आपल्या घरातली मोठी माणसं जी आपल्याला नेहमी चांगलं काय वाईट काय हे शिकवण्याचा प्रयत्न करत असतात, तसंच शनी तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याची जाणीव करून देतो, तुम्हाला तुमच्या स्वत्वाची जाणीव करून देतो. ते प्रॉब्लेम तो क्रिएट करतो आपल्या आयुष्यात, त्यातनं आपल्याला खऱ्या आयुष्याची ओळख होते. त्यामुळे शनीच्या साडेसातीतून बाहेर पडलेला माणूस नव्या जोमाने उभा तरी राहतो, नाहीतर आपल्या कर्मामुळे संपतो तरी. त्यामुळे जेव्हा शनीची साडेसाती तुमच्या आयुष्यात सुरू असेल तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही शक्यतो तुमचं काम प्रामाणिकपणे करता आहात की नाही याच्यावर लक्ष द्या. वृद्ध आईवडिलांची, वृद्ध माणसांची, अपंगांची सेवा करा. तसं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त हार्डवर्क करता येईल. जिथे तुमच्या अंगातनं खूप घाम बाहेर पडेल अशी कामं करा. मग ती हार्डवर्क म्हणजे काय, तर तुम्ही व्यायाम करू शकता किंवा बाहेरची जी कामं आहेत हार्डवर्किंगची तर ती कामं करू शकता, जेणेकरून तुमच्या अंगातनं घाम जाईल. कारण शनी हा म्हणजे जेवढा शारीरिक कष्ट देता येईल तर तेवढं शारीरिक कष्ट देण्याचं काम करतो. त्यामुळे जर तुमची ती एनर्जी तुम्ही ह्या ठिकाणी वापरली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही शारीरिक प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असतील तर ते होत नाही, कारण तुमची ती एनर्जी तुम्ही ह्या ठिकाणी यूज केलीत. त्यामुळे शनीला घाबरून न जाता जेव्हा तुमची साडेसाती चालू असेल तेव्हा शक्यतो प्रामाणिकपणे तुमचं काम करा आणि बघा शनी तुम्हाला त्याची खूप चांगली फळं तुम्हाला तुमच्या आयुष्यात देईल.